Hello students, in today's lecture we are going to talk about menstrual cycle, one of the important topic. आता तुम्ही म्हणाल ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये जेवढे टॉपिक येतात प्रत्येक टॉपिकला आपण तेवढंच इम्पॉर्टन्स देतोय. त्याचं रिझन सुद्धा असंच आहे की मॅक्सिमम क्वेश्चन ह्या टॉपिकवरती विचारले जातात. ह्यूमन रिप्रोडक्शन हा जर लेसन घेतला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे नीटमध्ये सुद्धा ह्याला जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की 11th आणि 12thचे डिस्ट्रीब्युशन आहे. दॅट मीन्स 11thचं जर 40% सिलेबस येत असेल तर 12thचा 60% आहे. त्याच्यामधला हायर वेटेज असणारा म्हणजेच हा झाला. एक तर आपण सांगितलं होता मॉर्फोलॉजी इन फ्लावरिंग प्लांट्स, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा एक टॉपिक, रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेकंड असतो तो म्हणजे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स अँड स्पेशली इन दॅट केस रिप्रोडक्शन इन ह्युमन, दॅट मीन्स द ह्युमन रिप्रोडक्शन. व्हॉट वी हॅव सीन सो फार, आत्तापर्यंत काय पाहिलं आपण, मेल फिमेल त्यांचे गॅमेट कसे प्रोड्यूस होतात ते त्यांच्या प्रोसेस. इकडे फिमेल असेल तर इथे आपण पाहिली होती म्हणजे सपोज आपण मेलपासून स्टार्ट केले, मेलमध्ये पाहिली होती ती होती स्पर्मॅटोजेनेसिस आणि इकडे जर पाहिली तर तीच असणार आहे साईट फॉर्मेशन किंवा गोनिया किंवा आपण त्याला म्हणणार होतो स्पोरोजेनेसिस. देन त्याच्यानंतर आपण पाहिले होते की त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, त्यांचे प्रायमरी सेक्स ऑर्गन, देन सेकंडरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, राईट. आपण ह्या सगळ्या टप्प्यांपर्यंत आलो आणि आता अजून एक पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. आता आपण मेल अँड फिमेल ह्यांच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही कशी वर्क करते, त्याच्यामध्ये प्रायमरी ऑर्गन कोण आहेत, सेकंडरी कोण आहेत, असिस्ट कोण करतात, हा सर्व पार्ट पाहिला. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल मेल अँड इंडिव्हिज्युअल फिमेल ह्यांच्या बॉडीबद्दल सर्व आपण समजून घेतलं. कोणता ऑर्गन स्पेसिफिकली काय फंक्शन परफॉर्म करतो त्यांचे आपण इंटरनल सेक्शन घेऊन पाहिले. आणि आता आपण मूव्ह करणार आहोत टू द मेन्स्ट्रुअल सायकल. आता फर्स्ट ऑफ ऑल what is mean by cycle, that we know cycle means what, it is certain events which starts from one point, then it goes continuously and again reaches at the same point. It is nothing but the cycle. ज्या पॉईंटपासून एखाद्या फेजेस स्टार्ट व्हायला सुरुवात झाली तिथून ते निघालेत आणि परत कंप्लीट होऊन परत कुठे येणार आहे, त्याच सेम पॉईंटला. अगदी सिम्पल फॉर्ममध्ये म्हणजे सपोज इथून स्टार्ट झालेत, हे कंप्लीट होऊन परत काय होणार आहेत, ह्याच फेजपर्यंत जर येऊन पोचले म्हणजेच ही काय झाली, कंप्लीट सायकल. तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याचशा सायकल स्टडी केल्या असतील, वॉटर सायकल असेल, ऑक्सिजन सायकल असेल, नायट्रोजन सायकल आहे, XYZ. काय होतं रे त्याच्यामध्ये, वॉटर सायकल असेल तर आता हे सर्वांनी आपण पाहिलं आहे की जे काही वॉटर रिझर्वायर्स असतील तिथून इव्हॅपोरेशन व्हायला स्टार्ट होईल. वॉटर इव्हॅपोरेट होऊन वरती जाऊन क्लाउड फॉर्म होतील. क्लाउड फॉर्म झाल्यानंतर अगेन कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशन झालं म्हणजे ते जे काही क्लाउड असतात, ढगांना थंड हवा लागली की परत त्यांच्यापासून काय होणार आहे, पाऊस पडेल. रेन कंप्लीट झाल्यानंतर परत जाऊन ते तिथे येतील, स्टॉप झाले. अशा पद्धतीने सायकल हे कोणामध्ये पाहणार आहोत आपण, फिमेलमध्ये. आता फर्स्ट थिंग, इट अकर्स ओनली इन फिमेल. फिमेलमध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल दिसते. सो ही फक्त आपल्याला ह्युमन फिमेलमध्ये दिसते का, नाही. आपण पहिल्यांदा काय सांगितलं, आपण पहिल्यांदा बोललो की मेन्स्ट्रुअल सायकल किंवा सायकल हे काय दाखवते आपल्याला, दे शोज द सायक्लिक चेंजेस. सायक्लिक चेंजेसचा मिनिंग आपल्याला समजलेला आहे. सायक्लिक चेंजेस मीन्स वॉट, ज्या एका पर्टिक्युलर पॉईंटपासून वेगवेगळे चेंजेस व्हायला सुरुवात झाली आणि खूप सारे चेंजेस होऊन परत त्याच पॉईंटला येऊन पोचतील म्हणजे त्याची एक कंप्लीट सायकल तयार होते. असे सायक्लिक चेंजेस दिसतात आणि म्हणून इथे नाव काय आलं आहे माहिती, सायकल. आता मेन्स्ट्रुअल नाव का पडलं ह्याला थोडंसं पुढे जाणार. बिफोर दॅट लेट्स टॉक अबाउट इन विच मॅमल्स there is a presence of this kind of cycle. आता सपोज आपण वेगवेगळे क्लासेस पाहिले होते, त्याच्यामधलं आपण क्लासबद्दल बोलूयात, मॅमेलिया. मॅमेलियामध्ये सुद्धा आपण फर्दर क्लासिफिकेशन पाहिलं होतं. आपण पाहतोय क्लास मॅमेलिया वेगवेगळे पाहिले होते पहा. म्हणजे आपण फायलमबद्दल जर बोलायचं असेल त्याच्यामध्ये आपण असे पाहिले होते, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स, त्याच्यामध्ये वर्टिब्रेटा आणि त्याच्यामध्ये जर सपोज आपण एक क्लास सर्वात शेवटचा होता आपल्याला तो होता मॅमेलिया. मॅमेलिया, मॅमेलियामध्ये सुद्धा कोण, प्रायमेटा किंवा प्रायमेट्स.
मग आता ह्या प्रायमेट्समध्ये असे कोण कोण आहेत की जे मेन्स्ट्रुअल सायकल दाखवतात? पहा, याच्यावरती क्वेश्चन येतात, NCERTमध्ये मेन्शन केलं आहे. सो प्रायमेट्समध्ये जे येणारे आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मेन्शन करूयात. सपोज एप्स आर देअर, देन द मंकीज अँड ह्युमन फिमेल ॲज वेल. आता ॲक्च्युली ह्या सर्वांच्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दिसून येते. एप्समध्ये कन्सिडर करूयात आपण. एप्समध्ये कोण कोण असतात? एप्समध्ये सपोज आपण गोरिला, चिंपॅन्जीज, ऑरंगचन ह्यांना कन्सिडर केले. त्यांचा अजून ॲडव्हान्स फॉर्म मंकीज. मग जे एप्सच्या फिमेल असतील, मंकीजचे फिमेल असतील किंवा ह्युमन फिमेल असेल, दे ऑल आर शोईंग दी परफॉर्मन्स ऑफ दिस मेन्स्ट्रुअल सायकल. सगळ्यांमध्ये आपल्याला ह्यांचा परफॉर्मन्स दिसतो. व्हॉट अबाउट दी अदर मॅमेलियन फिमेल? ह्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दिसली. मग अदर जे काही फिमेल असतील त्यांच्यामध्ये काय दिसतं? त्यांच्यामध्ये एक वेगळ्या टाईपची सायकल दिसते आणि त्याला म्हटलं जातं इट इज ईस्ट्रो सायकल. इट इज नथिंग बट दी ईस्ट्रो सायकल. नाउ व्हॉट इज द डिफरन्स between menstrual cycle and estro cycle? When we talk about the menstrual cycle, it generally occurs in a female, monkey's female as well as the human female, and today we are going to talk about only how that menstrual cycle get performed in human female only. आपण ह्युमन फिमेल बद्दल बोलूयात रँडमली, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्यांच्यामध्ये दिसणार. मग जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होते, आता एक रफली आपल्याला पुढे डिटेलमध्ये तर जायचंच आहे. मेन्स्ट्रुअल सायकल होते म्हणजे काय काय चेंजेस होत आहेत रे? ह्याच्यामध्ये चेंज होतो तो म्हणजे ओव्हरीमध्ये. देर इज अ चेंज इन ओव्हरी ॲज वेल ॲज इन युटरस ॲज वेल ॲज आपण असं म्हणूयात म्हणजे काय काय कुठे कुठे आपल्याला चेंजेस दिसले. त्यांच्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला ओव्हरीमध्ये चेंज दिसले, त्याच्यानंतर आपल्याला युटेरसमध्ये चेंज दिसले, त्याच्यानंतर आपल्याला जी एंडोमेट्रियमची वॉल आहे म्हणजेच ओव्हरीची जी वॉल कन्सिडर केली, सॉरी युटेरसची वॉल, एंडोमेट्रियम इनर मोस्टली आहे, ह्या सर्वांमध्ये चेंजेस दिसतात. आणि हे चेंजेस का आहेत? कोणते कोणते हार्मोन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि कशा पद्धतीने चेंजेस कोणत्या कोणत्या फेजमध्ये दिसतात? इट्स ऑल अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल. हे समजायला थोडासा अवकाश आहे, वेळ लागेल पण समजणार आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ह्या बाजूला सांगते मी. इट्स अ मेन्स्ट्रुअल सायकल as it word consists of menstrual and that word comes from the mensem. Mensem, it is nothing but the month. आणि म्हणजेच दर महिन्याला फिमेल बॉडीमध्ये परफॉर्म होणारे सायक्लिक चेंजेस इव्हेंटच्या फॉर्ममध्ये त्याला म्हणणार आहोत आपण मेन्स्ट्रुअल सायकल. हे समजतंय? बरं, आता जेव्हा केव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल बोलणार त्यावेळेस आपल्याला कुठे कुठे चेंजेस दिसले त्यांच्याबद्दल बोलूयात एकदा. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपल्याला त्यांच्या ओव्हरीमध्ये चेंजेस दिसले, देन त्याच्यानंतर त्यांच्या युटरसमध्ये चेंजेस दिसले आणि सर्वात महत्त्वाचं युटरसचा हा जो पार्ट होता तो त्याच्यामध्ये आपल्याला इनरमोस्ट जी वॉल होती त्या वॉलला कन्सिडर केलं होतं एंडोमेट्रियम लेअर. ह्या तिघांमध्ये चेंजेस दिसतात आणि जेव्हा ह्या तिघांमध्ये सर्टन असे सायक्लिक चेंजेस दिसतात त्यांना म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल. आता मी इस्ट्रो सायकलबद्दल बोलणार आहे, आपण त्याला जास्त डिटेल कन्सिडर नाही करणार आहोत. अगेन इट इज अ सायकल बट इन दिस काइंड ऑफ सायकल there is a changes only in ovary and uterus without bleeding. चेंजेस तेच आहेत. जी फिमेल असेल तिच्या ओव्हरीमध्ये चेंज, युटरस असेल त्याच्यामध्ये चेंज. फक्त डिफरन्स असा आहे की त्यांच्या बॉडीमध्ये एंडोमेट्रियमची वॉल ही नाही रप्चर होते, नाही परत एकदा नव्याने रिपेअर होऊन परत त्याची थिकनिंग वाढून ते इम्प्लांटेशन किंवा जो काही एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी स्पेसिफिक स्पेस असेल त्याच्यासाठी प्रोव्हाइड करण्यासाठी त्या एंडोमेट्रियमच्या वॉलमध्ये किंवा त्या लेअरमध्ये कोणतेही चेंजेस दिसून येत नाही. आणि जर तिथे कोणत्याही प्रकारचं रप्चर नसेल बट ऑब्वियस तिथे आपल्याला ब्लड लॉससुद्धा दिसणार नाही आणि ब्लड लॉस नाही आहे. दॅट मीन्स दे आर शोईंग सर्टन चेंजेस इन ओव्हरी अँड युटरस बट विदाउट ब्लिडिंग. And such cycle is known as estro cycle. आता ही estro cycle कोणामध्ये दिसते? Basically this cycle get performed by cats, female dogs,
cattles, in cattles we can say buffaloes, राईट. म्हणजे अशा टाईपचे अदर मॅमल्स आहेत की ज्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सायकलिक चेंजेस दिसतात एव्हरी मंथला. ते इस्ट्रो सायकल कन्सिडर करणार. एक थोडंसं चेंज आहे, दॅट मीन्स दे आर शोईंग देअर चेंजेस बट विदाउट एनी सिंगल लॉस ऑफ अ ब्लड. ब्लडचा एक सिंगल ड्रॉपसुद्धा त्याच्यामध्ये लॉस होत नाही. म्हणजेच अशा पद्धतीचे चेंजेस इस्ट्रो सायकल. अँड मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये मात्र ओव्हरीमध्ये चेंजेस होणार आहेत. आपण ह्या प्रत्येक टप्प्याकडे अगदी केअरफुली आणि अगदी डिटेलमध्ये जाणार आहोत. ओव्हरी, युटरस अँड एंडोमेट्रियम वॉल. आणि मग जेव्हा काही हे चेंजेस होतात तेव्हा ब्लड, टिश्यूंचं जे फ्लुइड असेल ते टिश्यू फ्लुइड, सर्टन काइंड ऑफ म्युकस, कारण एंडोमेट्रियमची जी काही वॉल असते तिथे एंडोमेट्रियमच्या ग्लँड प्रेझेंट असतात आणि ह्या ग्लँड सर्टन काही ना काही सिक्रिएशन करत असतात. दॅट मीन्स टिश्यूंचं फ्लुइड असेल, म्युकस असेल, इनर लायनिंगला ल्युब्रिकेशनच्या फॉर्ममध्ये म्युकस आहेत. देन जी काही एंडोमेट्रियमची वॉल रप्चर झाली होती ती इनर लायनिंग ऑफ एंडोमेट्रियम as well as secondary oocyte, they all get discharged through the vagina and that bleeding is known as the menstrual cycle. जस्ट ब्लिडिंग नाही आहे. अगेन हे एक मिसकन्सेप्शन असं की फक्त ब्लड फ्लो येतो, नाही. ह्याच्यामध्ये भरपूर सारे अदर सबस्टन्स असतात. हे एकत्रित अलॉंग विथ द ब्लड इट गेट पास्ड आउट थ्रू द वजायना इन फिमेल बॉडी अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट द मेन्स्ट्रुअल सायकल. हे समजतंय दोघांमधला मेजर डिफरन्स. सो आपण अशा पद्धतीने सुरुवात केली आहे. मेन्स्ट्रुअल सायकल सिम्पली इट इज नथिंग बट दी सायकलिक चेंजेस इन फिमेल बॉडी. कोणत्या क्लासमध्ये दिसत आहेत तर मॅमेलिया. त्यांच्यामध्ये सुद्धा कुणामध्ये तर स्पेसिफिकली प्रायमेट्समध्ये. कोणत्या टाईपच्या प्रायमेट्समध्ये दिसतात? दे आर ओनली सीन इन ape female, monkey female as well as the human female. And again in that ape we may consider what? चिंपॅन्जीज, गोरिलाज, ऑरंगचन. आता तुम्हाला जर इव्होल्युशन ती जी काही स्टोरी आहे ही जर माहिती असेल तर तुम्हाला हे वेगवेगळे फेजेस समजून येतील. मंकीज माहिती आहेत. मंकीज आणि ह्युमन त्यांच्यामध्ये बराचसा आपल्याला साम्य किंवा त्यांच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला सिमिलॅरिटीज दिसून येतात. आणि राहिली आपली ह्युमन फिमेल. सो त्यांच्यामध्ये काय दिसली आपल्याला? मेन्स्ट्रुअल सायकल. ह्यांच्यामध्ये काय दिसली आपल्याला? इस्ट्रो सायकल. ही जी सायकल आहे ही मंथ वाईज कशी डिस्ट्रीब्यूट होते ह्याच्यावरती आपण एक फोकस करूया. आता ही डिस्ट्रीब्यूट होताना म्हणजेच त्यांचे जेव्हा फेजेस येतील तेव्हा बोलूयात. आता पहिल्यांदा हे सांगूयात की केव्हा स्टार्ट होते ही मेन्स्ट्रुअल सायकल, केव्हा स्टार्ट होत असावी. ऑब्वियसली आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं की वेन एनी गर्ल ऑर फिमेल हिट्स हर प्युबरिटी. हिट हर प्युबरिटी म्हणजे वेन दॅट गर्ल रीचेस टू द प्युबरिटी ऑर ॲट मॅच्युरिटी स्टेज. जेव्हा एखादी कोणतीही मुलगी मॅच्युअर फेजला जाऊन पोचते म्हणजेच त्यांच्या प्युबरिटी एजला जाऊन पोचते. ॲट प्युबरिटी म्हणजे मॅच्युरिटी फेजला. मग आता ही मॅच्युरिटी फेज किती असते हे कन्सिडर करू शकतो आपण. 10 to 13, 10 to 12, 11 to 13 आणि एक रँडमली आपण कन्सिडर करूया 13 इयर्स. आता जसं आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बोललो, सध्या जशी लाईफस्टाईल आहे, देन स्ट्रेस लेवल असेल किंवा अदर जे फॅक्टर ॲक्च्युली आपल्या बॉडीवरती इम्पोज होत असतात किंवा ॲक्ट होत असतात त्याच्या अकॉर्डिंग हे सायकल आता अर्ली येत चालल्यात. पहिल्यांदा एक 13-14 वयवर्ष झाल्यानंतर फिमेल बॉडीमध्ये असे सायक्लिक चेंजेस दिसायचे. आता तो जो काही एज आहे किंवा तो जो ड्युरेशन आहे तो थोडासा अर्ली फेजमध्ये यायला लागला. जिथे 14-15 वयवर्षामध्ये यायचं ते आता 13वरती आलं. 13पासून ते 12-11पर्यंत आले. आणि बऱ्याच वेळेला आता अजून शॉकिंग असं आहे की एक 9 to 10 year old गर्ल्स असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे दिसायला स्टार्ट झालेत. आपण एक ॲन ॲव्हरेज कन्सिडर करूयात की 13 इयरच्या एजला कोणतीही गर्ल प्युबरिटीला हिट करते. जेव्हा ती तिथे जाऊन पोचते तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. त्यांच्या बॉडीमध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होतात दॅट ऑल सच हार्मोनल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेन्स्ट्रुअल सायकल. ह्यांच्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल दिसून येते. आता तुम्हाला लास्ट लेक्चरपर्यंत काही हार्मोन ओळखीचे झालेत. मी एकदा त्या हार्मोनबद्दल बोलणार आणि मग वेगळ्या हार्मोनकडे. आपल्याला आता इथून पुढे हार्मोन हे कॅटेगराइज्ड करता आले पाहिजेत. म्हणजे कसे? जसं आपण हार्मोनल चेंजेस
अँड कॅरेक्टरिस्टिक्स ड्युरिंग ऑर ॲट देअर प्युबर्टी असं एक टॉपिक घेतलं होतं. सो हार्मोनल चेंजेस इन फिमेल ॲज वेल ॲज हार्मोनल चेंजेस इन मेल अशा दोन्ही पद्धतीने आपण तिथे बोललो होतो. जेव्हा आपण फिमेलबद्दल बोललो तेव्हा आपण तिथे बेसिकली 2 काइंड ऑफ हार्मोनबद्दल बोललो होतो. एक होता तो म्हणजे होता FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड द सेकंड हार्मोन हा होता LH दॅट मीन्स द ल्युटिनायझिंग हार्मोन. 2 हार्मोनबद्दल बोललो. जेव्हा मेलच्या बाबतीत बोललो होतो तेव्हा मात्र आपण तिथे टेस्टोस्टिरॉन घेतला होता आणि त्याच्यानंतर ICSH घेतला होता, इंटरस्टिशियल सेल्स सिक्रेटिंग हार्मोन अशा टाईपचे 2 पाहिले होते. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन होता आणि दुसरा ICSHचा हार्मोन होता. आता ह्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून अशी नावं ऐकली असेल. तुम्ही टेस्टोस्टिरॉन ऐकलं, ऑर अँड्रोजन नाव ऐकलं, इस्ट्रोजेन ऐकलं, प्रोजेस्टिरॉन ऐकलं, ऑक्सिटोसिन ऐकला, प्रोलॅक्टिन ऐकला, इनहिबिन येतो, रिलॅक्सिन येतो, GnRH येतो, देन त्याच्यानंतर HCG येतो. एवढे नंबर ऑफ हार्मोन आता वाढत जातात. आपण आता याला टप्प्याटप्प्याने कोणत्या फेजमध्ये कोणता हार्मोन रिलीज होतो, कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि त्याला कोण स्टिम्युलेट करतो इथे लक्ष द्यायचं आपल्याला. आता बघा, एखाद्या गोष्टीला कोणी ना कोणी स्टिम्युलेट करतो आणि मग देन तो काहीतरी रिलीज करतो. हे समजतंय? मग हे नक्की काय आहे ह्याच्यासाठी आपण परत एकदा इथे येऊयात. एखादी कोणतीही गर्ल आपण कन्सिडर करूयात. वेन इट रिचेस ॲट हर मॅच्युरिटीला जाऊन पोचली, आपण एज कन्सिडर केले 13 इयर. तिच्या ब्रेनमध्ये सर्टन काही चेंजेस होतात. कारण ब्रेनमध्ये का सांगितले मी सुरुवात, हार्मोनल चेंजेसला कंट्रोल करणारी मास्टर ग्लँड कुठे प्रेझेंट असते रे ब्रेनमध्ये? मग कोणती? पिट्युटरी ग्लँड. आणि त्या पिट्युटरी ग्लँडचा सुद्धा एक मास्टर माइंड असतो, तो असतो हायपोथॅलॅमस. आता ह्या गोष्टींकडे अगदी केअरफुली लक्ष द्यायला सुरुवात करणार आहात. फार 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 इम्पॉर्टंट पार्ट आहे हां. बघा काय झालंय, इथे येऊन पोचले. देन त्याच्यानंतर त्या फिमेल बॉडीमध्ये हा सपोज आपण कन्सिडर करूयात, हा झाला आपला ब्रेन, हा आपला ब्रेन आहे हां. जस्ट कन्सिडर सेरेब्रम. ठीक आहे. आता ह्या सेरेब्रममध्ये इथे आपल्याला अशा फॉर्ममध्ये आपण एखादा असं एक रँडमली कन्सिडर करता. इट इज नथिंग बट दी हायपोथॅलॅमस. Thalamus, and just behind or below this hypothalamus there is a pea-sized gland, and that gland is known as pituitary gland. हे समजतंय? आता काय झालं, ती मुलगी जी कोणी होती ती तिच्या मॅच्युअर फेजमध्ये आली, एज कन्सिडर केला. त्याच्यानंतर त्या फिमेल बॉडीच्या आतमध्ये किंवा फिमेल बॉडीमध्ये सर्टन हार्मोनल चेंजेस स्टार्ट व्हायला सुरुवात झाली. हार्मोनल चेंजेस इथून सिक्रिशन पहिल्यांदा कोणी केलं? हायपोथॅलॅमसने. हायपोथॅलॅमस काय करतात? GnRH यांना रिलीज करतात. आता हा काय आहे? गोनॅडोट्रोफिन रिलीजिंग हार्मोन. कुणापासून सिक्रेट झाला? हायपोथॅलॅमसपासून. मग ह्यांच्या स्टिम्युलेशनमुळे किंवा ह्यांच्या सिक्रेशनमुळे यांच्यामुळे काय झालं, जेव्हा ते त्या एजमध्ये पोचले, मॅच्युअर फेजमध्ये पोचले, आपोआप हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट झाला. स्टिम्युलेट होऊन त्याने काय रिलीज केला? त्याने GnRH रिलीज केला, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन नावं लक्षात ठेवतोय. हा रिलीज झाल्यामुळे पिट्युटरी ग्लँड ही स्टिम्युलेट झाली आणि ही स्टिम्युलेट झाल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी अजून 2 टाईपचे हार्मोन रिलीज केले आणि ते जे हार्मोन असतात त्यांना म्हटलं जातं, फर्स्ट असतो FSH, दुसरा असतो LH. बघा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि जेव्हा यांचं सिक्रेशन स्टार्ट होतं, ह्यांचं सिक्रेशन स्टार्ट झालं की त्यांचा इम्पॅक्ट दिसून येतो आपल्याला ओव्हरीवरती आणि मग मात्र ओव्हरी स्टिम्युलेट होऊन ओव्हरीच्या थ्रू सुद्धा आपल्याला सर्टन हार्मोन सिक्रेट झालेले दिसतात. अँड दीज हार्मोन आर नथिंग बट दी इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टिरॉन. And because of releasing of such hormone like estrogen and progesterone, there is certain changes in uterine wall and especially in their endometrium. कनेक्शन लक्षात येतंय? आपण परत 1 by 1 त्यांच्याकडे जाणार आहोत.
बघा बॉडीमध्ये हे अशा टाईपचे वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळे हार्मोन रिलीज होतात. रिलीज होण्यासाठी स्टिम्युलेट कुणाला केलं जाते, एकाला स्टिम्युलेट केलं जाते आणि मग तो काहीतरी रिलीज करतोय, तो रिलीज होतोय म्हणून त्याच्यामुळे दुसरा स्टिम्युलेट होतोय, तो स्टिम्युलेट झाला त्याच्यामुळे परत रिलीजिंग स्टार्ट झालं. सिंपल आहे. परत हा एक ब्रेन दाखवला आपण, सेरेब्रम. हा जो पार्ट आहे याला आपण हायपोथॅलॅमस दाखवला. आपण कायम सांगतो पहा आपल्या बॉडीमधले जे हार्मोनल कंट्रोल आहेत, हे हार्मोनल कंट्रोल ह्यांना स्टिम्युलेट किंवा रेग्युलेशनचा जर सर्वात कोण मास्टर जर कोणती ग्लँड असेल तर ती असते पिट्युटरी ग्लँड. छोटीशी असते पी साईजची, पण ती बॉडीमधल्या बाकीच्या सर्व एंडोक्राईन एक्झोक्राईन ग्लँड ह्या सर्वांवरती कंट्रोल ठेवते आणि त्यांच्यावरती सुद्धा त्यांचा एक बॉस आहे, हायपोथॅलॅमस. मग जेव्हा आपोआप त्या मॅच्युअर फेजमध्ये येतात तेव्हा फिमेल बॉडीमध्ये हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करतात, पहिलं हे हार्मोन सिक्रेट करतात GnRH हार्मोन. अँड दिस GnRH हार्मोन दॅट मीन्स गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. जेवढ्या वेळेला प्रोनाऊन्स करते तेवढ्या मल्टिपल टाइम्स आपल्याला हे लर्न झाले पाहिजे. ह्या हार्मोनच्या सिक्रिशनमुळे पिट्युटरी ग्लँड जागा झाला, तो स्टिम्युलेट झाला आणि मग त्याने सुद्धा 2 हार्मोन रिलीज करायला सुरुवात केली. आता कारण हे सर्वांचं कोऑर्डिनेशन असतं. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ह्युमन कोऑर्डिनेशन पाहिलं होतं, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आपल्याला एक लेसन होता, त्याच्यामध्ये आपण केमिकल कंट्रोल, हार्मोनल कंट्रोल आणि नर्वस कंट्रोल म्हणजे 2 मेजर पाहिले होते. नर्वस कंट्रोल अँड हार्मोनल म्हणजेच केमिकल कंट्रोल, अशा 2 पद्धतीने आपली बॉडी कोऑर्डिनेशन दाखवत असते किंवा कंट्रोलेशन दाखवत असते. जास्त डिटेलमध्ये नाही जाणार होतं, पण हायपोथॅलॅमसने ह्या हार्मोनला रिलीज केलं, त्याच्यामुळे पिट्युटरी ग्लँड जी होती ही स्टिम्युलेट झाली, तिने परत 2 हार्मोनला रिलीज केलं. ते 2 हार्मोन होते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि ह्यांच्याबद्दल आपण हार्मोनल चेंजेस इन फिमेल ह्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग आता नावं तर सांगितले. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे हे कशासाठी फर्दर हेल्प करणार आहेत, दे हेल्प फॉर द डेव्हलपिंग ओव्हरियन फॉलिकल्स इन द ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये आपण वेगवेगळे फॉलिकल्स जे होते त्यांच्या स्टेजेस पाहिल्या होत्या. प्रायमॉर्डियल, फ्रॉम प्रायमॉर्डियल टू द प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी टू द सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी टू द टर्शरी फॉलिकल, अँड दॅट टर्शरी फॉलिकल गेट ट्रान्सफॉर्म्ड इन टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. सो हे जे काही डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत ओव्हरियन फॉलिकल्सचे, ह्यांना मेंटेन ठेवण्यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत ना. आणि मग मात्र जेव्हा ओव्युलेशन होईल, ओव्युलेशन म्हणजे एक्झॅक्ट 14th डेला, आता हा खरं नक्की 14thच डे असतो का त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. 14th डेला काय होणार आहे की तो जो काही मॅच्युअर ग्राफियन होता हा बर्स्ट होतो आणि आतमधला जो सेकंडरी ओसाइट आहे तो बाहेर रिलीज होतो आणि जो काही रिमेनिंग पार्ट ऑर द रिमेनिंग टिश्यू ऑफ दॅट मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल इट गेट ट्रान्सफॉर्म इन टू द येलो बॉडी कॉल्ड एज द कॉर्पस ल्युटियम. मग मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलपासून त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये कसं झालं, बिकॉज ऑफ द ल्युटिनायझिंग हार्मोन. नावामध्येच आहे पहा, ल्युटिनायझिंग हार्मोन कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट करायला हेल्प केली. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे फॉलिकल आहेत त्यांना स्टिम्युलेट करतात. फॉलिकलला स्टिम्युलेट करतात म्हणजेच त्यांच्यामध्ये ग्रोथ दिसते, त्यांच्यामध्ये ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आहे. दॅट मीन्स प्रायमॉर्डियल टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी, अँड दॅट टर्शरी फायनली टर्न इन टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आता पुढे येऊयात. जेव्हा हे सगळे सायक्लिक चेंजेस होत असतात तेव्हा आपण तिथे असंही सांगितलं होतं की जे कॉर्पस ल्युटियम असतात दे ॲक्ट ॲज अ टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड आणि त्यांच्यापासून सुद्धा सिक्रिशनला सुरुवात होते. म्हणजे आता ओव्हरी जेव्हा स्टिम्युलेट होईल तेव्हा ओव्हरी काय रिलीज करायला स्टार्ट करते, ओव्हरी रिलीज करायला स्टार्ट करते ह्या 2 हार्मोनला. म्हणजे ह्या 2 हार्मोनला आपण नाव देऊयात, इट इज गोनॅडोट्रोपिन हार्मोन 2 FSH LH. आणि जे ओव्हरियन हार्मोन आहेत ओव्हरी थ्रू त्यांचं सिक्रिएशन किंवा रेग्युलेशन होतं ते आहेत इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. आपण याच्या अगोदरच पाहिलं इस्ट्रोजेन काय करतात, हे फिमेल बॉडीमध्ये जे काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला हवेत, कोणते कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बोललो, त्यांच्या सिक्रिएशनसाठी किंवा त्यांच्या परफॉर्मन्ससाठी किंवा ते कॅरेक्टर्स एक्झिबिट होण्यासाठी इस्ट्रोजेन आहे. आणि प्रोजेस्टेरॉन काय, अजून त्याला मॅच्युरिटी कसं देणार, दॅट प्रोजेस्टेरॉन इट इज नथिंग बट द प्रेग्नन्सी हार्मोन. ॲज वी हॅव मेमोराइज्ड P स्टँड्स फॉर प्रोजेस्टेरॉन, P स्टँड्स फॉर प्रेग्नन्सी, ह्यांच्यासाठी असणारा तो हार्मोन. आणि मग इथून पुढे जर सपोज लॅक्टेशनला स्टार्ट झाली, आता अगेन लॅक्टेशन आलं, लॅक्टेशनला स्टार्ट झाली तर प्रोलॅक्टिन हार्मोन म्हणजे सिंथसाइज झालं मिल्क, बेबीचा बर्थ झाला, पर्च्युरेशन नंतर बेबीला लॅक्टेशन होणं गरजेचं आहे.
आणि जेव्हा ते इजेक्शन ऑफ मिल्क असेल तेव्हा ऑक्सिटोसिन. रिलॅक्सिन हार्मोन आला तर ड्युरिंग द लेबर ऑर ड्युरिंग दिस चाइल्ड बर्थ इझिली तो बेबी किंवा बेबीचा बर्थ होण्यासाठी ते रिलॅक्सिंग हार्मोन रिलीज होत असत. नावानुसार लक्षात येत असलं रिलॅक्सिंग, हे समजतंय. आणि अजून एक HCG हार्मोन म्हणून आहे, ह्युमन कोरियोनिक हार्मोन असा. मग ह्याचा रोल काय आहे, कशा पद्धतीने ते कॉर्पस ल्युटियमला 2 वीकपर्यंत बॉडीमध्ये होल्ड करून ठेवतात, ह्याच्याबद्दल सुद्धा पुढे बोलणार आहोत. हे समजायला मदत होते. हे जेव्हा हार्मोन रिलीज होतील ना तेव्हा ओव्हरीमधली जी युटेराईन वॉल आहे याच्यामध्ये चेंजेस दिसतात. जेव्हा रप्चर होईल तेव्हा पहिली फेज. रप्चर झाली म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्या लायनिंग, टिश्यूचं फ्लुइड, टिश्यू काय इंज्युअर झाले असेल ते, म्युकस, आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच ओव्ह्युलेशन झालेलं, म्हणजेच ओव्ह्युलेशन होऊन फर्टिलायझेशन झालेलं नसतं. मग हे सर्व जेव्हा स्टफ बॉडीच्या बाहेर ह्याला डिस्चार्ज केलं जातं अलॉंग विथ द ब्लड वेसल्स, म्हणजे ब्लड वेसल्स पण रप्चर झालेले असतात म्हणजेच बट ऑब्वियस ब्लड रिलीज होतं. आणि हे जे काही थ्रू आउट ब्लिडिंग आहे विच कम्स आउट थ्रू दी वजायना अँड इट इज नथिंग बट दी मेन्स्ट्रुअल सायकल. पण ही सायकल आहे म्हणजे फक्त ही एक फेज झाली. व्हॉट आय एम टॉकिंग इज ऑल अबाउट दी मेन्स्ट्रुअल फेज ओनली फेज. म्हणजे इथे काय झाली, एक मेन्स्ट्रुअल फेज झाली. मेन्स्ट्रुअल फेज झाल्यानंतर युटेराईनची जी वॉल होती ही रप्चर झाली होती. रप्चर झाल्यानंतर ती रिपेअरला स्टार्ट झाली. रिपेअरला स्टार्ट होते म्हणजे ती वाढते, प्रॉलिफरेटिव्ह फेज, किंवा यांच्यामध्ये फॉलिक्युलर चेंजेस परत सुरुवात होतात म्हणून फॉलिक्युलर फेज. हे झाल्यानंतर पुढच्या फेजमध्ये मात्र 14th डे ऑफ सायकल, आय एम टॉकिंग अबाउट 14th डे ऑफ सायकल, ह्यांच्यामधून जो मेच्युअर ग्राफियन फॉलिकल असतो ह्याच्यामधला सेकंडरी oocyte रिलीज होतो म्हणजेच ओव्ह्युलेशन होतं. नावानुसार त्याला सांगणार आपण ओव्ह्युलेशन ऑर द ओव्ह्युलेटरी फेज. मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज, देन इथे ओव्ह्युलेटरी फेज, आणि शेवटची जी आहे ती आहे सिक्रेटरी फेज ऑर द ल्युटियल फेज. मग ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय होणार आहे, जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियममध्ये. ह्या 4 फेजेसला मी डिटेलमध्ये घेणार आहे. पण त्याच्या अगोदर जेव्हा हे असं बॉडीमध्ये सर्वात पहिल्यांदा स्टार्ट होतं मेन्स्ट्रुअल सायकल, केव्हा स्टार्ट होते, स्टॉप केव्हा होते, केव्हा सस्पेंड राहते, किंवा किती वेळासाठी सस्पेंड राहते, परमनंटली राहिली तर त्याचं नाव काय आहे, मग याच्यानुसार रिप्रोडक्टिव्ह एज कसं कॅल्क्युलेट करायचं, जेव्हा ते स्टॉप होते तेव्हा बॉडीमध्ये काय चेंजेस होतात. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली, जेव्हा हे प्युबरिटी फेजमध्ये आल्या फिमेल तेव्हा त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने हार्मोनल चेंजेस दिसले, सुरुवात झाली म्हणून. मग तसं जेव्हा सायकल थांबत असेल तेव्हाही ऑब्व्हियसली ह्यांच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसेल. मग जेव्हा ती सायकल स्टॉप होते ऑर दॅट सायकल गेट अरेस्ट म्हणजेच थांबते, अगेन दे आर शोईंग सर्टन हार्मोनल चेंजेस. तेव्हा चेंजेस काय काय होतात त्याच्याबद्दल बोलूयात. आणि मग परत एकदा येऊयात आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दिसणारे जे वेगवेगळे फेजेस आहेत ते, हे समजायला मदत होत आहे का. ठीक आहे, आपण इथे काय काय पाहिलं, हायपोथॅलॅमस पाहिला. हायपोथॅलॅमसने रिलीज केला गोनेडोट्रॉफिन हार्मोन. हायपोथॅलॅमसने रिलीज केलेल्या हार्मोनमुळे स्टिम्युलेट कोण झाला, पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट झाल्यामुळे तिने वेगवेगळे गोनेडोट्रॉफिन हार्मोन रिलीज केले. बघा, हे गोनेडोट्रॉफिन हार्मोन फिमेलची मेन्स्ट्रुअल सायकल केव्हा स्टार्ट करायची आणि मेन्स्ट्रुअल सायकल केव्हा स्टॉप करायची, म्हणजेच मेनार्क अँड मेनोपॉज ह्या दोघांवरती कंट्रोलेशन कुणाचं असतं माहिती आहे, गोनेडोट्रॉफिक हार्मोनवरती. कसं, ह्याचा रेफरन्स का आहे आपण थोडंसं पुढे 1 बाय 1 जाऊ तेव्हा अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत आपण. हायपोथॅलॅमसने सिक्रेट केले गोनेडोट्रॉफिन हार्मोन, ह्यांच्यामुळे स्टिम्युलेट झाला पिट्युटरी ग्लँड. स्टिम्युलेशन होऊन त्यांनी सिक्रेट केले 2 गोनेडोट्रॉफिक हार्मोन, नेम FSH and LH. FSH stands for follicle stimulating hormone which is generally seen in male as well as in female. LH, that means the luteinizing hormone. Further, because of such secretion of this hormone, ovaries get stimulated and it starts to secrete these 2 hormones, estrogen and the progesterone. And just because of the secretion of these hormone, there are certain changes seen in uterus and especially in their internal wall which is endometrium wall. इथपर्यंत समजतंय का. आता आपण बोलूयात थोडंसं त्यांचा अर्ली फेजचा टप्पा की केव्हा स्टार्ट होते केव्हा थांबते ह्याच्याबद्दल बोलूयात. आपण अगदी स्लो चाललंय जेणेकरून तुम्हाला हे सर्व समजायला मदत होईल. आणि अजिबात काळजी करू नका,
येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण ह्या मेन्स्ट्रुअल सायकलला अगदी कम्प्लिटली आणि परफेक्टली समजून घेणार आहोत. आपल्याकडे समजून घेण्यासाठी 2 महत्त्वाचे रिझन आहेत. एक, फिमेलला आपल्या बॉडीमध्ये जे ॲक्च्युअल चेंजेस होतात त्याच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपला स्टडी पार्ट पण आहे आणि प्लस आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे, म्हणजे डेफिनेटली आपण स्टडी करणार. इन केस ऑफ मेल, बिकॉज ऑफ क्युरिओसिटी ऑर अगेन स्टडी इज वन ऑफ द रिझन, त्याच्यामुळे आपण ह्याला पाहणार आहोत. चला आपण इथे पाहतोय मेन्स्ट्रुअल सायकल. आता ही सायकल म्हटलं की ह्याच्यामध्ये वेगवेगळे फेजेस येणार आणि जेव्हा फक्त मेन्स्ट्रुएशनबद्दल बोलायचं असेल म्हणजे ती एक फेज झाली आउट ऑफ दीज ऑल सायक्लिक चेंजेस. जेवढ्या काही सायक्लिक चेंजेस असेल त्याच्यापैकी एक सिंगल फेज असेल तेव्हा आपण मेन्स्ट्रुअल फेजबद्दल बोलूयात. आणि जर आपल्याला कंप्लीट मेन्स्ट्रुअल सायकल बोलायचं असेल, सायकल मी सांगितलं ज्या पॉईंटपासून निघणार त्याच पॉईंटपर्यंत जर आपण सपोज फिरून त्या पॉईंटला जाऊन पोचलो तर हा असतो सायक्लिक चेंज. आणि सायक्लिक चेंजबद्दल आपण इथे बोलतो. बरं, आता आपण पाहूयात की सर्वात सुरुवातीला जेव्हा केव्हा मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतं. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन इज स्टार्ट्स ॲट इट्स प्युबर्टी लेवल. एज काय कन्सिडर केली आपण? एक ॲव्हरेज एज कन्सिडर केली आहे 13 इयर्स. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन इज नोन ॲज मेनार्क. पहिल्याला नाव काय दिलं आहे? जो फर्स्ट असतो तो मेनआर्क और द मेनआर्क. पहिला कोण आहे? मेनआर्क, जो पहिल्यांदा फर्स्ट जी असते ती. तिथून पुढे तर हे कंटिन्युअस एव्हरी मंथला तर येतातच आहेत मेनआर्क. नाव जेव्हा केव्हा ही स्टॉप होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत? मेनोपॉज. 2 मिळाले आपल्याला. जेव्हा ती स्टार्ट झाली तेव्हा आणि जेव्हा ती स्टॉप होते तेव्हा. मग स्टॉप केव्हा होते? इट इज नियर अबाउट 45 to 55 इयर ओल्ड जेव्हा फिमेल असतील. आता अगेन इट गेट व्हॅरी, अगेन इट डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन, म्हणजे फिमेल. काहींमध्ये 40ला पण होतं. आता अगेन जशी लाईफस्टाईल चालली आहे, जसं स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात किंवा जसे हायपर टेन्शन्स असतील, XYZ बाकीचे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असतील, बऱ्याचशा फिमेलमध्ये ॲट द एज ऑफ 40 इटसेल्फ त्यांचा मेनोपॉज येतो. आणि म्हणून सांगितलं जातं की रिप्रोडक्टिव्ह एज ही स्पेसिफिकली काउंट करून तेवढ्या ड्युरेशनमध्ये त्यांचे फर्टाईल डेज जे असतात ते कन्सिडर करून बेबी कन्सीव्ह करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतात. हे टॉपिक तुम्हाला हळूहळू समजते. 45 पासून ती 55 पर्यंत सुद्धा जाते. काहींमध्ये 40ला येईल, काहींमध्ये 45ला येईल, काहींमध्ये 50च्या आसपास येते, काहींमध्ये तर 51, 52, अगदी 55 पर्यंत ती लास्ट होताना दिसून येते. बरं, आता हा झाला की सुरुवात कुठून झाली? जेव्हा सर्वात पहिली सायकल पहिल्यांदा MC येईल किंवा मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतात ते झाले आपले मेनआर्क. आणि जेव्हा फिमेलमध्ये हे स्टॉप होतात त्याला म्हटलं होतं आपण मेनोपॉज. मग आता आपण काय करूयात? सपोज ह्यांचं एक आपण जर कॅल्क्युलेटिव्ह फॉर्ममध्ये कन्सिडर केलं तर कसं मिळेल आपल्याला? इथे आपण काय सांगितलं होतं? आपला जो मेनोपॉज होता तो सपोज 45 इयरला कन्सिडर केला. स्टार्ट केव्हा झाली होती? 13 इयरपासून. म्हणजे आपल्याला इथे 32 इयर्स मिळाले, राईट? सो दिस 32 इयर्स आर नथिंग बट दी रिप्रोडक्टिव्ह एज. फार महत्त्वाची आहे, रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ अ फिमेल. आता हे समजतंय रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे काय असेल? रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजेच त्या फिमेलमध्ये रिप्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी. ह्याचा ड्युरेशन किती असतो? 32 इयर. हा ड्युरेशन झाला. वयाच्या 13व्या वर्षापासून ते 45 इयर ओल्ड होईपर्यंत, म्हणजे जेव्हा मेन्स्ट्रुअल स्टार्ट होतात तिथपासून तर ती जेव्हा जाऊन थांबते, एवढ्या ड्युरेशनला, मधल्या ड्युरेशनला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह एज. ही काय आहे? रिप्रोडक्टिव्ह एज. हे समजतंय? बरं, आता आपण असं कन्सिडर केलं होतं एका इयरमध्ये, इन अ इयर सपोज देर आर 13 मेन्स्ट्रुअल सायकल. आता 13 का कन्सिडर केले? जनरली इट गेट कन्सिडर्ड वन सायकल लास्ट अबाउट 28 डेज. जर 28 दिवसांची एक जर सायकल असेल तर एका वर्षामध्ये नियर अबाउट 13 सायकल येतील. अशी किती वर्ष रिप्रोडक्टिव्ह एज आहे? 32 इयर्स. 32 वर्ष, एका वर्षामध्ये 13,
आणि ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, आपण याच्या अगोदर पाहिलं होतं पहा, 416 एग्ज आर गेट रिलीज्ड. आणि मग ह्यांच्यापैकी एव्हरी मंथला एकदा ह्या ओव्हरीमधून एग असेल तो रिलीज होतो, नेक्स्ट मंथला ह्या ओव्हरीमधला, परत नेक्स्ट मंथला ह्या ओव्हरीमधला, नेक्स्ट मंथला ह्या ओव्हरीमधला. म्हणजेच काय, सपोज त्या दोघांची किंवा ज्या दोघी ओव्हरी आहेत त्यांची एकदा ह्या ओव्हरीचा टर्न असतो, देन ह्या ओव्हरीचा टर्न आला. सपोज जानेवारीमध्ये ह्या ओव्हरीमधला एग रिलीज झाला, फेब्रुवारीमध्ये ही ओव्हरी, मार्चमध्ये ही, एप्रिल, मे, जून, जुलै, असं त्यांचं अल्टरनेट जे काही मंथ असतात त्याच्यानुसार प्रत्येक ओव्हरी एव्हरी मंथला, पण एका मंथमध्ये एकाच ओव्हरीमधला हा एग रिलीज होतो. एवढे एग कॅपेबल असतात, हे समजतंय? म्हणजे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. हा होता मेनोपॉजचा ड्युरेशन, म्हणजेच कोणत्या इयरपर्यंत हे होते मेनार्क केव्हा स्टार्ट झाला तो. रिप्रोडक्टिव्ह जर एज कॅल्क्युलेट केली, कोणत्याही एजमध्ये रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी येत नाही, त्याच्यासाठी प्युबरिटीला पोचलं पाहिजे. ही स्टार्ट झाली 13पासून. जर सायकल थांबली तर अगेन त्याचा उपयोग नाही, कारण सायकलमध्येच असे काही चेंजेस आहेत. म्हणजेच ओव्ह्युलेशनच्या वेळेला जो काही सेकंडरी ऊ साईट आहे, तो जो एग रिलीज होतो, वेन दॅट एग गेट युनाइट विथ दिस स्पर्म सेल, देन ओनली फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. आणि जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा जाऊन ते एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतील, म्हणजे झायगोट असेल, आणि देन त्याच्यापासून पुढे एम्ब्रिओपासून फीटस, फीटसपासून तो न्यूबॉर्न बेबी फॉर्म होईल. त्यासाठी पहिल्यांदा काय झालं पाहिजे, ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन होण्यासाठी काय व्हावं लागेल, ओव्हरीमध्ये जे काही फॉलिकल्स आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस दिसायला हवेत. हे समजतंय? 32 इयर इट्स अ रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजेच 32 वर्ष त्यांच्यामध्ये रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी दिसून येते. एका इयरमध्ये 13 सायकल जर असतील तर 32 मल्टिप्लाय बाय 13, दॅर इज 416 एग्स आर गेट रिलीज. पण सगळ्या फिमेल बॉडीमध्ये एवढे दिसत नाहीत, कारण परत जेव्हा प्रेग्नन्सी असेल तेव्हा 9th मंथसाठी मेन्स्ट्रुअल सायकल काय होईल, स्टॉप होऊन जाईल, म्हणजे ते रिड्यूस होतील. अगेन लॅक्टेशन जेव्हा होतं, म्हणजे बेबीचा बर्थ झाल्यानंतर आफ्टर पर्च्युरेशन फॉर द फीडिंग ऑफ ऑर द नर्चरिंग ऑफ दॅट बेबी, 6 मंथ अगेन फर्दर पुढे लॅक्टेशनसाठी परत मेन्स्ट्रुअल सायकल बंद असते. म्हणजे हे जर सर्व कॅल्क्युलेशन केले तर एक्झॅक्ट 416 एग रिलीज झालेले आपल्याला दिसून येणार नाही. इथे सुद्धा पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा टॉपिक येईल तेव्हा याच्याबद्दल बोलणार आहोत. इथपर्यंत समजतंय? आता हे जे काही मेन्सम आहे यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. आता हे आपण एक ओव्हरऑल काय काय पाहिलं ह्या लेक्चरमध्ये. आता ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याचे मी एक 3-4 टप्पे करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक इन जनरल मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल बोलतोय. This menstrual cycle menses, that means it is related to the month, and every month near about 28 days they are showing certain cyclic changes, and that cyclic changes are nothing but the menstrual cycle. ह्याच्याबद्दल बोलू. आता ह्याचे जे टप्पे आहेत, पहिल्यांदा ते टप्पे सांगते, देन आपण लगेच पुढे जाऊयात. बरं, पहिल्या टप्प्यामध्ये काय करूयात आपण, इन जनरल मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती कुणामध्ये होते, फिमेलमध्ये कोणत्या एजला स्टार्ट होते किंवा थांबते, अकॉर्डिंगली त्या फिमेल बॉडीमध्ये काय काय हार्मोनल चेंजेस होतात, गोनेडोट्रॉफिक हार्मोन कोणते रिलीज होतात, त्याच्यानंतर ओव्हरीन हार्मोन कोणते रिलीज होतात, अकॉर्डिंगली काय काय चेंजेस दिसतात. हा पहिला पार्ट आपण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पाहिला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्यामध्ये येणारे 4 फेजेस अलॉंग विथ द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन अँड सर्टन ग्राफिक रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये 4 फेज कोणते, प्रत्येक फेजमध्ये घडतंय काय, आणि जर आपल्याला हार्मोनलचा कंट्रोल किंवा त्यांचा जर आपल्याला ग्रोथ पाहायचा असेल विथ द हेल्प ऑफ ग्राफ, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार याच्यामध्ये. देन पुढच्या 2 टप्प्यांमध्ये पहिल्या ज्या 2 फेज आहेत ह्या डिटेलमध्ये इन डिटेल, आणि परत ह्या पुढच्या 2 ज्या फेज आहेत त्या त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार. आणि म्हणजेच शेवटच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो, आणि जर फर्टिलायझेशन झालं तर काय, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय, कशा पद्धतीने युटरसची सिच्युएशन राहते, कसे त्यांच्यामध्ये चेंजेस येतात, ॲडॅप्टेशन त्या बेबीच्या फर्दर ग्रोथसाठी ॲडॅप्टेशन काय काय दिसतात. इट इज ऑल अबाउट वी आर गोइंग टू टेक अप इन अवर लास्ट लेक्चर. सो इन दिस वे वी आर गोइंग टू डिस्ट्रीब्यूट दॅट मेन्स्ट्रुअल सायकल इन टू द 4 different lecture. In first lecture, as we have seen in general account of this menstrual cycle. In second lecture we are going to talk about that
कोणते कोणते जे महत्त्वाचे 4 फेजेस आहेत त्यांच्याबद्दल बोलणार. त्याच्यानंतर आपण बोलणार की पहिले जे 2 फेज आहेत त्यांच्या डिटेलबद्दल बोलूयात आणि शेवटच्या फेजमध्ये शेवटचे जे 2 फेज आहेत त्याच्याबद्दल. आता एक छोटासा टप्पा आहे तेवढाही कंप्लीट करूयात, म्हणजे एक ओव्हरऑल ह्याचं आपलं एक काउंट झालं. आता आपण इथे बोललो होतो की हे जे काही मेनोपॉज आहे, जसं आपण सांगितलं की मेन्स्ट्रुएशन स्टार्ट झालं, MC स्टार्ट झाली, दॅट मीन्स हे असे हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये दिसतात. व्हॉट अबाउट दिस मेन्स्ट्रुअल सायकल गेट स्टॉप, इट गेट टर्म ॲज मेनोपॉज. मग जर सपोज मेनोपॉज होत असेल तर तेव्हा पण सायक्लिक चेंजेस असतील ना, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हार्मोनल चेंजेस दिसेल, नॉट सायक्लिक. सुरू झाली तेव्हा पण बदल दिसला आणि जेव्हा थांबते तेव्हा सुद्धा बदल दिसतो. अगदी सिम्पल एक्झाम्पल हा, जेव्हा 10थमधून 11थला येतात, कॉलेजमध्ये येतात, तेव्हा आपल्यामध्ये लगेच वेगवेगळं ॲडॅप्टेशन यायला सुरुवात होते. म्हणजे स्कूल फार आवडत असतं आपल्याला. जेव्हा कॉलेजमध्ये एंटर करतो आपण, कॉलेजचं एन्व्हायरमेंट असतं, तेव्हा आपल्यामध्ये बदल यायला स्टार्ट होतात पहिलं. आणि जेव्हा कॉलेज सोडणार तेव्हा सुद्धा आपल्याला वाईट वाटतं की अरे आपण आपल्या फ्रेंड्सला सोडून जाणार. म्हणजे तो एक बदल दोन्ही वेळेला, जेव्हा एंटर करतो त्या लाईफमध्ये तेव्हा सुद्धा बदल येतो आणि जेव्हा त्याच्यामधून एक्झिट करतोय तेव्हा सुद्धा बदल येतो. फिमेल बॉडीशी रिलेटेड सुद्धा अशाच 2 गोष्टी आहेत. जेव्हा मेनार्क स्टार्ट होतो म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात होते तेव्हा सुद्धा हार्मोनल चेंजेस येतात आणि जेव्हा ही सायकल स्टॉप होते तेव्हा सुद्धा हे हार्मोनल चेंजेस होतात. तर हे हार्मोनल चेंजेस कोणते आहेत ह्यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. बरं, हे सगळं तुम्हाला समजलं आहे रिप्रोडक्टिव्ह एज काय आहे. आता आपण काय सांगितलं होतं, दिस मेन्स्ट्रुअल सायकल, दिस कम्स फ्रॉम और दिस वर्ड इज कम्स फ्रॉम मेन्सेम. दॅट मेन्सेम इज नथिंग बट दी रिलेटेड टू द मंथ अँड एव्हरी मंथ नियर अबाउट 28 days दिस सायकल get performed and shows their cyclic changes called as menstrual cycle. Or we can say how we will define that menstrual cycle. It is a cyclic change event or it's a cyclic event which occurs in between first menstrual cycle to the next menstrual cycle. एका मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालीपासून म्हणजे पहिल्या महिन्यातल्या पहिल्या सायकलपासून ते दुसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा नेक्स्ट सायकल येईल तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जेवढे काही वेगवेगळे सायक्लिक इव्हेंट घडत आहेत, सायक्लिक फेजेस घडत आहेत, त्यांना म्हणणार आहोत इट्स अ मेन्स्ट्रुअल सायकल. सिम्पल. बरं, आता त्याच्यानंतर इट स्टार्ट्स फर्स्ट, इट स्टार्ट्स ॲट प्युबर्टी. हिअर वी कॅन कन्सिडर ॲट द एज ऑफ 13 years. इथून स्टार्ट झाली. ह्याला नाव काय दिलं आपण, ह्याला नाव दिलं होतं मेनआर्क. इट गेट सस्पेंडेड. आता काय झाली त्याच्यानंतर मात्र थोड्या वेळासाठी ती सस्पेंड होते. इट गेट सस्पेंडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. दॅट मीन्स इन द जस्टेशन पिरियड. आता हे आपण याच्या अगोदर फिमेल बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण ह्याबद्दल बोललो होतो. जेस्टेशन पिरियड दॅट मीन्स इट इज अ टाईम वेन दॅट फिमेल कन्सिव्स अ बेबी, म्हणजेच प्रेग्नंट असेल तेव्हा. सो तो जो काही ड्युरेशन असतो 9 monthsचा, तेवढ्या ड्युरेशनसाठी परत ही मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, थोड्या वेळासाठी टेम्पररी स्टँड बायवरती ठेवलेली असते, रिमेन सस्पेंडेड. नाव थर्ड, इट मे गेट सस्पेंडेड इवन मोर ड्युरिंग लॅक्टेशन अँड अगेन द पिरियड इज नियर अबाउट 6 months to the 1 year. अगेन हे डिपेंड करतात. काही फिमेलमध्ये लॅक्टेशन पिरियड 6 monthsपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही, काहींमध्ये मात्र ती 1 yearपर्यंत लास्ट करते आणि प्रेग्नन्सीमध्ये तर थ्रूआउट 9 months 9 days जे काय असेल तो टोटल जो ड्युरेशन असतो जेस्टेशन पिरियड असतो तेव्हासुद्धा सायकल थांबते, टेम्पररी थांबते. इथे स्टार्ट झाली 13 yearपासून, नाव दिलं मेनार्क. सस्पेंड झाली, थोड्या वेळासाठी तिला थांबवलं प्रेग्नन्सीमध्ये किंवा जेस्टेशन पिरियडमध्ये, अजून ती फर्दर सस्पेंड राहते. इट स्टील गेट सस्पेंडेड ड्युरिंग द लॅक्टेशन. लॅक्टेशन का, जेव्हा पर्च्युरेशन होईल, ड्युरिंग द पर्च्युरेशन और आफ्टर द पर्च्युरेशन फॉर द नरिशमेंट ऑफ दॅट डेव्हलपिंग बेबी, mammary glands starts to secrete the milk
मिल्क सिक्रिशनला स्टार्ट केलं म्हणजेच तिथे तो जो हार्मोन आहे ते रिलीज होतात, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलसाठी जे हार्मोन पाहिजे ते मात्र त्यावेळेस त्यांची लेवल कमी राहते. मग त्यांची लेवल कमी आहे आणि मिल्क सिक्रेट करणारे जे काय हार्मोन आहेत, म्हणजे मिल्क सिक्रेट करा हे सांगणारे जे हार्मोन आहेत त्यांची लेवल जास्त असते. मग ते कुणाचं ऐकणार? मिल्क सिक्रेट करणारे हार्मोन्स. तेवढ्या पिरियडसाठी परत काय झाली ती सस्पेंड झाली. अँड फायनली इट स्टॉप्स ऑर इट गेट स्टॉप ॲट द एज ऑफ इन बिटवीन 45 to 55. आता हे फिक्स सांगता येत नाही. प्रत्येक फिमेल बॉडीमध्ये जसं मेनार्कचा जो काही स्टार्ट असतो, मेन्स्ट्रुअल सायकलचा स्टार्ट असतो, हा 11व्या वर्ष असेल, 12 असेल, 13 असेल, 14 असेल, हा जसा व्हॅरी करतो तशाच पद्धतीने त्यांचा मेनोपॉज, ह्याला काय म्हणणार आपण? इट्स अ मेनोपॉज. याला सुद्धा आपण काय म्हणणार? मेनोपॉज. मग आता जेव्हा हा मेनोपॉज येतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय काय बदल दिसतात, ह्या बदलांबद्दल बोलूयात आपण इकडे. फर्स्ट, ह्याच्यामुळे काय काय चेंजेस दिसतात. जे सपोज आपल्याला फर्स्ट फेजबद्दल बोलायचं असेल, दॅट मीन्स दे आर शोईंग द लो लेवल ऑफ इस्ट्रोजन. इस्ट्रोजन काय होता? हे फिमेल बॉडीमध्ये त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या त्या कॅरेक्टरिस्टिक्सला डेव्हलप करतात, फिमेलिश जे कॅरेक्टर असेल ते. आता मात्र ही सायकल थांबली म्हणजे त्या फिमेलमध्ये हळूहळू इस्ट्रोजनची लेवल अगदी कमी होत जाते आणि फर्दर जाऊन ती अगदी 0 लेवलपर्यंत जाऊन पोचते. देन त्याच्यानंतर सम फिमेल मे एक्सपिरियन्स सम हॉट फ्लशेस. Now it's all about that female experience some heat generating kind of thing inside her womb. बऱ्याच वेळेला काय होतं की काही फिमेलमध्ये हीट जनरेट झाल्यासारखं त्यांना बॉडीमध्ये फील होतं किंवा जेव्हा त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल थांबते तेव्हा. सम फिमेल मे एक्सपिरियन्स मूड स्विंग्स. आता हे मूड स्विंग्स काय असतात? चेंज होत जातात, माइंड चेंज होतो, कधी असं करावंसं वाटतं, कधी परत चेंज होतं, कधी चिडचिड होते, कधी काय वेगवेगळ्या गोष्टी असेल. हे का होतात रे? जस्ट बिकॉज ऑफ हार्मोनल इनबॅलन्स. बघा ना, पहिल्यांदा इस्ट्रोजनची लेवल जास्त होती म्हणजे जेव्हा प्युबरिटी स्टार्ट झाली तेव्हा, मग तेव्हा बरोबर गलिश कॅरेक्टर आले किंवा बाकीच्या गोष्टी अकॉर्डिंगली घडत गेल्या. गोनेडोट्रॉफिक हार्मोन आले, त्यांनी रिलीज केलं, त्यांच्यापासून ओव्हरियन हार्मोन आले, त्यांनी रिलीज केलं, ही सायकल स्टार्ट झाली. आणि हे कुठेतरी एवढी वर्ष, रिप्रोडक्टिव्ह एज आत्ता आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं तर एवढी वर्ष हे सगळं चाललं आहे 32 इयर्सच्या आसपास. त्याच्यानंतर आपोआप जर इस्ट्रोजनची लेवल बंद झाली तर हे सर्व हार्मोन जागेवरती यायला वेळ लागतात आणि हे जे हार्मोन कधी जास्त प्रमाणात सिक्रेट होतात, लेवल हाय होते, कधी हार्मोनची लेवल कमी होते आणि हे सर्व हार्मोन इम्बॅलन्स्ड होतात आणि याच्यामुळे मूड स्विंग सारखे प्रकार दिसून येतात काही फिमेलमध्ये. आता हे सर्वच फिमेलमध्ये अशी लक्षणं दिसून येतील का? अगेन हे डिपेंड करतात. अँड वन मोर इम्पॉर्टंट फंक्शन त्यांची कॅरेक्टरिस्टिक ती म्हणजे, आता आपण इथे सांगितलं इस्ट्रोजन लेवल कमी झाली, ही कुठे जाऊन पोचते? अगदी 0 लेवलपर्यंत जाऊन पोचते. अँड एव्हरी फिमेल हॅज अ लिटल बिट अमाऊंट ऑफ टेस्टोस्टिरॉन लेवल विच इज मेल हार्मोन. फिमेल हार्मोन मेजरली इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन होतं, राईट. आता सायकल स्टॉप झाली म्हणजे इस्ट्रोजनची जी काही लेवल होती ती अगदी डाऊन झाली, डाऊन होऊन ती 0पर्यंत पोचली आणि अगदी थोड्याशा अमाऊंटमध्ये म्हणजेच इस्ट्रोजन लेवल बिकम्स 0 अँड टेस्टोस्टिरॉन लेवल इन्क्रीज नाही होत, पण ती जी छोटीशी अमाऊंट ऑफ टेस्टोस्टिरॉन आहे तो सुद्धा जास्त वाटायला लागतो मग. आणि टेस्टोस्टिरॉन हार्मोन इट इज मेल हार्मोन अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द. मग आता ह्याच्यामुळे हलकेसे चेंजेस काय होतात? सम फिमेल मे दे आर शोईंग सम फेशियल हेअर. मग मात्र त्यांना सर्टन काइंड ऑफ फेशियल हेअर अगदी फ्यू हे असे यायला स्टार्ट होतं. हे सर्टन चेंजेस आहेत किंवा मेनोपॉज थांबल्यानंतर. जेव्हा मेनार्क स्टार्ट होतो तेव्हा सुद्धा चेंजेस पाहिले, जेव्हा मोनोपॉज येतो तेव्हा सुद्धा आपण चेंजेस पाहिले. सो हा संपूर्ण पार्ट आपण ह्याच्याबद्दल बोललो तो होता आपला हा पहिला टप्पा. म्हणजे सपोज आपण ह्या 22 लेक्चरमध्ये आपण ह्या इन जनरल फॉर्ममध्ये पण मेन्स्ट्रुअल सायकल असते काय ह्याच्याबद्दल जाणून घेतलं पहिला. दुसऱ्या फेजमध्ये 4ही फेज त्यांचे कोणते कोणते सांगितले? पहिली होती मेन्स्ट्रुअल फेज नॉट सायकल फेज. सेकंड वन असणार आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज और फॉलिक्युलर फेज. अजून बरीचशी नावं आहेत त्यांची. ओव्युलेशनच्या अगोदर येते म्हणून प्री ओव्युलेटरी, मेन्स्ट्रुएशनच्या नंतर येते म्हणून पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असंही म्हटलं जातं. तिसरी असते ती ओव्युलेटरी फेज किंवा ओव्युलेशन फेज आणि शेवटची असते आयदर इट इज नोन ॲज सिक्रेटरी फेज ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज द ल्युटियल फेज. ह्या 4 फेजबद्दल डिटेल पाहूयात.
काय काय आतमध्ये घडतं आहे एक अगेन त्याचं एक इन जनरल थिंग पाहूयात आणि त्यांचा ग्राफ पाहूयात. एकदा ग्राफ समजला की परत एकदा आपण 2-2 फेज अगदी डिटेलमध्ये कन्सिडर करूयात आणि याच्या अकॉर्डिंग दिसून येत आहेत की नाही हे झाले संपूर्ण मंथ वाईज त्यांच्यामध्ये जे सायक्लिक चेंजेस दिसतील ह्याच्याबद्दलचा टोटल आढावा. आय होप तुम्हाला इथून समजायला सुरुवात झाली. इथून स्टार्टिंगपासून समजायला सुरुवात करून घ्या म्हणजे 1 बाय 1 हे पुढचे टप्पे आपल्याला समजतील, नक्की समजतील. मेन्स्ट्रुअल सायकल जसंपासून मी बोर्ड एक्झामच्या दृष्टीने पाहत असाल त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येतो. तुम्ही लकी आहात 10th मध्ये तुम्हाला हा टॉपिक झाला होता. जेव्हा तुमचा सिलेबस चेंज झाला होता तेव्हा स्टार्टिंगच्या फेजमध्ये तुम्हाला हा टॉपिक होता की हे हार्मोनल चेंजेस काय असतात, ल्युटेनायझिंग हार्मोन काय आहे, FSH हार्मोन काय आहे, कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ॲल्बिकन्स, ह्या सर्वांचे चेंजेस, फॉलिक्युलर चेंजेस तुम्हाला एक डायग्रामॅटिक पार्टमध्ये तुम्हाला स्टडी करायला होते. सो त्याच्यामुळे हे पुढचे फेजेस आपल्याला एवढे डिफिकल्ट जाणार नाही. हे समजलं आहे सर्वांना? 2 मिनटामध्ये क्विक रिकॅप, ज्यांना मधला पार्ट राहिला असेल तो. मेन्स्ट्रुअल सायकल काय सांगितली? सायक्लिक फेज, जिथून स्टार्ट झाली तिथे जाऊन एंड झाली. म्हणजेच याच्यामध्ये एकूण किती फेज दिसले आपल्याला? 4 फेज. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. कुणामध्ये दिसते? मॅमल्समध्ये सुद्धा कुणामध्ये? प्रायमेट्समध्ये असे कोणते प्रायमेट्स आहेत रे की ज्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दिसते? एप्स असतील, मंकीज असतील आणि ह्युमन फिमेल. इन दिस लेक्चर और इन हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट ओनली ह्युमन फिमेल. अदर ॲनिमल्स असेल तर अदर मॅमल्स, इस्ट्रोसायकल. What is the difference between menstrual cycle and estrocycle? Menstrual cycle, they are showing certain changes related to the ovary or inside the ovary as well as the uterus and the endocrine wall. In case of estrocycle, there are certain changes in ovary as well as uterus but without bleeding. इथे ब्लिडिंग नाही, इथे मात्र ब्लिडिंग होतं. मग हे इस्ट्रो कोणामध्ये दिसले? कॅट्स असतील, डॉग फिमेल असतील, कॅटल्स असतील, ह्यांच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर आपण बोललो होतो की कशा पद्धतीने ती जी काही गर्ल आहे 13ला पोहोचली त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने तिथून कंट्रोल करायला सुरुवात केली. पहिला हायपोथॅलॅमस, त्यांनी सिक्रेट केला GnRH, त्याच्यामुळे स्टिम्युलेट झाला पिट्युटरी ग्लँड, त्यांनी सिक्रेट केले 2 ओव्हरियन हार्मोन्स, गोनेडोट्रॉफिक हार्मोन, FSH, LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन. त्यांच्यामुळे स्टिम्युलेट झाल्या ओव्हरीने सिक्रेट केले ओव्हरियन जे हार्मोन आहेत ते इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि ह्यांच्या हार्मोनच्या सिक्रिएशनमुळे युटरसच्या इंटरनल लेअरवरती इम्पॅक्ट दिसले. काही फेजमध्ये ती रप्चर झाल्यानंतर ती परत रिपेअर मोडमध्ये आली. रिपेअर होत असताना फॉलिक्युलर चेंजेस दिसले म्हणजेच ओव्ह्युलेशन झालं आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर रिमेनिंग पार्ट हा कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होत गेला आणि बाय दॅट टाईम ती जी काही एंडोमेट्रियमची वॉल होती ही परत थिक अशी फॉर्म झाली म्हणजे रिपेअर झाली कंप्लीट. वाट बघत होती ती फर्टिलायझेशन कधी होते, इम्प्लांटेशनसाठी ते इनर जो लेअर असतो तो रेडी करून ठेवतात. हे वेगवेगळे सायक्लिक चेंजेस म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल. मेनार्कबद्दल बोललो, मेनोपॉजबद्दल बोललो आणि ह्या मेनोपॉजमध्ये काय काय त्यांच्यामध्ये बदल दिसतात ह्यांच्याबद्दल आपण बोललो. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टेक अप दॅट 4 phases अलॉंग विथ द डायग्रामॅटिक अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. थँक्यू.